भारतात असं एक मंदिर आहे जिथे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आगीचे खेळ खेळले जातात. पण हा प्रकार नक्की काय आहे? दुर्गा परमेश्वरी असं या मंदिराचं नाव असून कर्नाटकातल्या मंगळूर शहरात हे मंदिर आहे. दरवर्षी नवरात्रीच्या 9 दिवसात इथे आगीचे वेगवेगळे खेळ खेळले जातात. अत्तूर आणि कलातूर या गावांमध्ये अग्निकेली नावाची एक परंपरा आहे. या खेळामध्ये लोक एकमेकांवरती नारळाच्या सालापासून बनलेल्या मशाली फेकतात आणि 15 मिनिटं चालणाऱ्या या खेळामध्ये तुफान आग उधळते. लोकांचा असा विश्वास आहे, की असं केल्यानं त्यांचं जे दुःख आहे ते कमी होतं. सो हा खेळ पाहण्यासाठी दूर-दूरवरून लोकं येतात. या दुर्गा परमेश्वरी देवीची एक अशी आख्यायिका सांगितली जाते, की अरुणासूर नावाचा एक मोठा राक्षस होता, ज्याला ब्रह्मदेवांकडून वरदान मिळालं होतं, की स्त्री, पुरुष 2 पायांचे किंवा 4 पायांचे प्राणीही त्याला मारू शकणार नाहीत. त्याने त्याचा फायदा घेतला. पृथ्वीवरती हाहाकार माजवला. मग देवी पार्वतीला एका सुंदर कन्येच्या रूपात अवतार घ्यावा लागला असं म्हटलं जातं. त्या राक्षसानं देवीलाही मारायचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात देवी एका दगडात रूपांतरित झाली. त्यानं तो दगड फोडला आणि त्यातून लाखो मधमाशा बाहेर आल्या आणि स्वतः देवीने त्या मधमाशांमध्ये बदल करून राक्षसाचा वध केला. आणि याच घटनेचं प्रतीक म्हणून आजही मंदिरात एक मोठा दगड आहे. असं आहे हे आगळं-वेगळं दुर्गा परमेश्वरी मंदिर. ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लगावतीला फॉलो करा.